हाय गाईस, आज तुम्हाला ही सांगणार आहे मी का आमचे सकाळी लय पाऊस आलेला. इथं किती पाणी भरले ही बघा. ह्याच्यातलं मोठी बेडक आहे ती सकाळची. परत तुम्हाला दाखवायला नाही येणार ती सकाळी दाखवीन मी का तशी सकाळची निघते ती, परत पाण्यातच राहते ती, परत पाण्यात परत निघत नाही ती. परत पाण्यात निघाल्यावर सकाळ तर तुम्हाला दाखवीन ती वराटते लय जोरात, इतकं वराटते ती घरापर्यंत आवाज येते. आणि बघा हे किती गहिरं पाणी आहे बरं, दाखव की पाणी बघा, ही किती पाणी गहिरं आहे बघा. यात मोठ्याला बेंडकुळ्या आहेत त्या. पत्तर टाकून दाखवतो तुम्हाला. हे थांब, पत्तर मला पाहिजे. हे दाखवा मला मोठा बघा, हे मोठा पत्तर. हे आता जाणार आहे पाण्यात इकडे बघा. बघा किती गहिरं पाणी आहे, दगड तर दिसतंय का. ही बघा मोठी दगडायची म्हणून ही दिसते ती का. पाणी इतकं पण नव्हतं वाढलं, ही फक्त हे वाढलं होतं. हे वाढलं, हेच पाणी फक्त गच भरलेलं, दुसरं कशातच नव्हतं पाणी भरलेलं. इथं पाणी एक भरलंय. ही बघा इथं पाणी भरलं या बघा, इकडं तर लय भरलं या. चला पुढे जाऊया, आता पुढे जाऊया. दगड घेतलेला आहे मी, आता पाण्यात फेकू का फेकतो. ही बघा पाण्यात गेला छपाक, छपाक. आता दुसरा दगड जाणार, दुसरा दगड गेला छपाक, बिंडकुळी आली वर फटाक. हो का, आमचं घर तिकडं आहे. खरं घर माझं रिन्नी आहे. आत्याच्या घरी आलो आणि लय पाऊस सारखाच येतो. पाऊस इंक पाठवली इकडे घेतलं होतं ह्यांनी इकडे घेतलेला, तेव्हा मी नव्हतो तिथं का. लय छपाक फेकला. आता पाण्यासोबत मी पडलो असतो, ह्या दगडासोबत. ते बघा दुसऱ्या दगड छपाक. आता ही जाणार 2 दगड, तर हे जाणार ही गेली 2 दगड. छपाक छप तर हे बघा छपकी झाली. हे बघा आमच्या आत्याचं हे घर आहे आणि हे आत्याची शिर्डी आहे, इथंच बांधली होती. संध्याकाळी इतका पाऊस आला ते आम्हाला माहितीच नव्हता. मी लवकर झोपलो होतो म्हणून लवकर उठवलं होतं मला, तरी मी उठलो नाही. तर लवकर उठून बघितलं तर बेडकं ओरडत होती. बघितलं तर पाणी लय वाढलं होतं. मग मी बाथरूमला गेलो तर इथं बघितलं लय बेडकं होती. परत हे अंकल सोबत आल्यावर लईच बेडकं होती. लईच गच भरून आहे. हे बघा आता मी पाण्यात थोडं पाय टाकून दाखवणार आहे तुम्हाला. हो, पाणी लय गंध आहे. ह्याच्यात बेडकं पण आहे ती, माझ्या पाय येऊन उड्या हाणलेली धपा म्हणून मी नाही आता गेलो. हे बघा किती पाणी आहे ह्याच्यात, किती गहिरं दगड आहे, किती आहे पाणी ह्याच्यात गहिरं. आता मी मोठा दगड घेतो आणि तुम्हाला दाखवतो फेकून. मुंग्या होत्याला का अंकुल जे लाईक सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला. आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. आम्हाला सबस्क्राईब करून जावा, नाही तर दिखाऊंगा तुमको. सबस्क्राईब नाही केल्यावर तुम्हाला करायला लावेन तिथे येऊ. असा आहे आमचा ब्लॉग. आमच्या ब्लॉगमध्ये येत जावा. पाटील भाऊ आहे हे. मला ह्या पाण्यात लय भाऊ वाटतंय, पण ह्याच्यात लय मोठे बेंडकुळे आहे म्हणून मला भीती वाटतंय. आता ही पाऊस आला ना मी काय करणार, खड्डा खोद नाही मी. आणि ती पाणी आलं ना पावसाचं, त्याने पिशवीत पाणी भरणार
म्हणजे त्यात मी काय करणार, मोठी पिशवी टाकणार आणि ती पिशवी टाकल्यावर त्यात पाणी भरणार आणि ती मोटरला स्विमिंग पूल बनवणार. तिथं स्लाईड आणि 3 बनवणार. फक्त तिकीट इथं कितीची बनवणार मी? 5,000ला एक. 5,000 रुपये त्याची प्राईस असणार का? हो 5,000 एक. ती गरीब आहे ती त्यांना फ्री. बरं, ठीक आहे. हो मला तो आपलं स्विमिंग पूल आहे की मग फ्री ना? मग आपलं स्विमिंग पूल आहे, आपणच बनवणार आहे, आपल्यालाच फ्री की मग सगळ्यांना फ्री की मग. फक्त ती आम्ही राहायची त्यांना फक्त नाही. लय आम्ही राहायची त्यांना. त्यांना का नाही free? का तर ते आम्ही राहा फुकट पैशात आंघोळ केल्यावर काय आपल्याकडे कमाई होणार का? काय तिकीट तर द्यावं, स्वस्त द्यावं लागणार. गरीब काय रुपया नसतो, भिकाऱ्यांकडे एक पैसे पण नसते तर म्हणून त्यांना फ्री असणार हे करणार. आणि आमचं स्विमिंग पूल आहे ती व्हिडिओ काढतोय त्याला पण भेटणार स्विमिंग पूलात आंघोळ कराय. तर आता आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा. बाय बाय, टाटा, थँक्यू. तिकडे बघून बोला. लाईक सबस्क्राईब करा आमच्या ब्लॉगवर. बाय बाय कर. बाय बाय, टाटा. आता पुढच्या ब्लॉगमध्ये आम्हाला भेटा. बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. नाही तर नाही केलं नाही केलं ना घरी येऊन करायला अजून केलंच पाहिजे. म्हणून करा. नाही तर मोठी बेडकं ह्याच्यातली काढून तुमच्या घरावर बांधली चांगली मोठी वाटतेली मजा.